आम्ही गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली गेलेली आहे। याच्यामध्ये आज सकाळी आम्ही 19/4/25 रोजी आमचे पथकातील अन्न सुरक्षा अधिकारी आणि आम्ही LCBचे PI साहेब यांच्या सहकार्याने नळदुर्ग टोलनाका येथे 11 वाहनं ही जी सुपारी घेऊन कर्नाटकमधून दिल्लीकडे चाललेली होती ती आम्ही अडवून त्याची तपासणी केली। तपासणीमध्ये सदर वाहनातील सुपारी ही खराब आणि किडलेली असल्याचे आढळून आल्याने आम्ही सदर वाहनातील सुपारीचे नमुने घेतलेले आहेत आणि सुपारीचा उर्वरित साठा अंदाजे 2,59,53,200 रुपये हा ताब्यात घेतलेला आहे। बाकी मुद्देमाल किती आहे त्याच्यामध्ये? मुद्देमाल किती, सुपारी किती? मुद्देमाल म्हणजे ही सुपारीच आहे, ही 2,59,53,200 रुपयाची सुपारी आहे। किती वजन किती असतं अंदाजे? वजन साधारणतः 25 टनाची 25 टन एका वाहनामध्ये। साधारणतः या सुपारीचा वापर कुठे होतो व याचा रॅकेटचा संशय आहे का? कुठून आली? ही कर्नाटकमधून आली होती आणि दिल्लीकडे चालली होती। आम्ही जे वाहन चालक आहे त्यांच्याकडे चौकशी केली, तथापि त्यांना काही त्याची व्यवस्थित उत्तर देता आली नाही। इंडोनेशिया आणि आम्हाला संशय आहे की ते मनुष्य सेवनास त्याची वाहतूक केली जाते किंवा त्याचा उपयोग केला जात असेल, त्यासाठी आम्ही कारवाई केली। प्राथमिक माहितीनुसार माहिती आहे की इंडोनेशिया सुपारी मिक्स आहे, त्यामध्ये तुम्ही काय सांगाल? याबाबत विश्लेषण अहवाल आल्यानंतर आपल्याला फक्त आपण जो आता अमाऊंट सांगितली ती फक्त वाहनांची का फक्त माल सुपारीची? सुपारीची, त्याच्यामध्ये वाहनांची किंमत नाही, वाहन आपण जप्त केलेलं नाही, त्याच्यामुळे वाहनांची किंमत त्याच्यामध्ये आलेली नाही। ओके। महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। Instagram आणि Facebookवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।